आता याच्यामध्ये माझा यालाच लागून पुढचा प्रश्न असा आहे, की बरेचसे विद्यार्थी मित्र जे आहेत, हे टेस्ट सीरीज वगैरे अभ्यास करत असतात. तर टेस्ट सीरीजचा फायदा होतो का? म्हणजे तुमचं मत काय आहे याच्याबद्दल? डेफिनेटली टेस्ट सिरीजचा डेफिनेटली फायदा होतो. मी तर म्हणेन की तुम्ही वाचा, डेफिनेटली वाचा आणि रिव्हिजनवरती फोकस करा. म्हणजे मी जर सांगेन की 20% इज अबाउट रिडिंग अँड स्टडिंग अँड 40% अप्रॉक्स इज अबाउट रिव्हिजन अँड 40% इज ऑल अबाउट टेस्ट सिरीज. प्रॅक्टिस किती करताय, आय मीन किती पण वाचलं तरी त्या एक्झाम मधला जो 1 तास 2 तास जो असतो आणि त्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची जी टेक्निक असते ते आपण जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत जमणार नाही, मला असं वाटतं. Yes. सो विद्यार्थ्यांनी जेवढं शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्या, जेवढ्या तुम्हाला हे अवेलेबल असतील तुमच्याकडे की टेस्ट सिरीज अवेलेबल असतील ते घ्या. आणि त्याला सोडून पण आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी एक विसरलो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ते त्याच्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की परीक्षेचं स्वरूप काय असेल. सो ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यावरून दॅट विल डिसाइड द स्ट्रॅटेजी ऑफ युअर स्टडी. तर त्यानुसार अभ्यास करा. आणि शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट, अभ्यास झाला की नाही झाला, आणि झाला तर कोणता चांगला झाला कोणता कमी झाला हे तुम्हाला टेस्ट सिरीज लावल्याशिवाय कळणारच नाही.